नमस्ते स्टुडंट्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाठ क्रमांक 8 लेसन नंबर 8 क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाइप्स म्हणजे चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार पाहणार आहोत. क्वाड्रिलॅटरल्स म्हणजे चौकोन. 6 टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स. चौकोनाचे 6 प्रकार पडतात. ओके, लुक ॲट धिस केअरफुली स्टुडंट. What is mean by quadrilateral? Quadrilateral, it means that any closed four-side figure is called quadrilateral. म्हणजेच चारही बाजूंनी बंदिस्त असणारी आकृती तिला आपण चौकोन असे म्हणतो. ओके. आणि दुसरी एक व्याख्या म्हणजे ए फ्लॅट शेप विथ 4 स्ट्रेट साइड्स म्हणजे 4 बाजू असलेली समतल आकृती म्हणजेच चौकोन होय. ओके. काटकोन, चौकोन किंवा आयत. रीड धिस पेज केअरफुली स्टुडंट. ईच अँड एव्हरी पेज रीड धिस केअरफुली स्टुडंट. दिलेलं प्रत्येक पेज तुम्हाला इथे काळजीपूर्वक वाचायचं आहे. ओके. नमस्ते स्टुडंट्स. टुडे वी आर गोइंग टू लर्न द टॉपिक 8 क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाइप्स. ओके, म्हणजे चौकोन, चौकोन रचना व चौकोनांचे प्रकार हा घटक आज आपण पाहणार आहोत. बट टुडे वी आर गोइंग टू लर्न इन धिस टॉपिक टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल हा पॉईंट आज आपण पाहणार आहोत. सो लेट्स लर्न टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. सो फर्स्ट टाइप इज a rectangle. Okay, what is meant by rectangle? Look at this student. This is the figure of a rectangle. Rectangle A, B, C and D. Okay, rectangle A, B, C, D is given here. What is the definition of rectangle? Rectangle, it means that if all angles of a quadrilateral are right angles, it is called a rectangle. रेक्टँगल म्हणजे काय? तर काटकोन, चौकोन किंवा आयत त्यालाच आपण काय म्हणतो? रेक्टँगल. रेक्टँगललाच आपण काटकोन, चौकोन किंवा आयत असे आपण म्हणतो. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रेक्टँगल? तर तिची व्याख्या काय आहे? तर इफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर राईट अँगल्स. म्हणजे इथे तुम्हाला एक रेक्टँगल दिसतं आहे. या रेक्टँगलमध्ये ईच अँड एव्हरी अँगल हॅज अ राईट अँगल. तुम्हाला इथे प्रत्येक कोन हा कसा दिसतो? काटकोन. या चौकोनी बॉक्सच्या थ्रू आपल्याला साईनच्या थ्रू तुम्हाला इथे दिसतो आहे अँगल ए इज अ right angle, B is a right angle, C is a right angle and also D is right angle. It means that if all angles of quadrilateral are right angles, it is called rectangle. Okay, म्हणजेच ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतात त्या चौकोनाला काटकोन चौकोन किंवा आयत असं आपण म्हणतो. बरोबर आहे? तर आता आपण प्रॉपर्टीज ऑफ ए रेक्टँगल हा घटक पाहणार आहोत. व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ द रेक्टँगल? म्हणजेच काटकोन, चौकोन किंवा आयताचे गुणधर्म काय आहेत ते आज आपण पाहणार आहोत. लुक ॲट दिस स्टुडंट्स. लेट्स लर्न द प्रॉपर्टीज ऑफ ए रेक्टँगल. लुक ॲट दिस फिगर्स स्टुडंट. दिस इज द रेक्टँगल फिगर. हिअर PQRS rectangle is given here. Okay, this is the activity. ॲक्टिव्हिटीच्या थ्रू आपण प्रॉपर्टीज पाहणार आहोत. ओके, लुक ॲट दिस स्टुडंट. कन्स्ट्रक्ट ए रेक्टँगल PQRS बाय टेकिंग टू कन्व्हिनियंट ॲडजसंट साईड्स. म्हणजेच तुम्हाला सोयीच्या वाटतील अशा लगतच्या बाजू घेऊन तुम्ही काय करणार आहात? एक आयत PQRS काढणार आहात, ज्या पद्धतीने इथे तुम्हाला काढलेला दिसतोय. ओके, देन नेम द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द डायगोनल्स ॲज T. म्हणजेच त्यांच्या कर्णाच्या छेदनबिंदूला T हे नाव द्या. कर्ण म्हणजे कोणता आहे? QS. कर्ण QS आणि कर्ण PR
हे दोन काय आहेत, या आयताचे कर्ण आहेत. म्हणजेच डायगोनल पी आर अँड डायगोनल क्यू एस, दीज आर द टू डायगोनल्स ऑफ द गिवन रेक्टँगल पी क्यू आर एस. दिलेल्या पी क्यू आर एस या आयताचे क्यू एस आणि पी आर हे दोन डायगोनल आहेत. अँड द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द टू डायगोनल इज टी. तर त्या दोन डायगोनलचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन टी आहे. म्हणजेच त्या दोन कर्णांचा छेदनबिंदू इथे काय आहे, टी आहे. ओके, तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी करायची आहे. पहा, मेजर द फॉलोविंग लेंथ्स. ओके, फर्स्ट आहे लेंथ ऑफ द अपोजिट साइड्स सेगमेंट क्यू आर अँड सेगमेंट पी एस. म्हणजेच तुम्हाला बाजू क्यू आर आणि बाजू पी एस, समोरासमोरील बाजू पी एस आणि बाजू क्यू आर यांची लांबी मोजायची आहे. देन लेंथ सेगमेंट पी क्यू अँड लेंथ एस आर या दोघांची आपल्याला काय मोजायची आहे, लांबी मोजायची. देन लेंथ क्यू एस अँड लेंथ पी आर या दोघांची डायगोनलची काय करायची आहे, लेंथ मोजायची. देन लेंथ ऑफ सेगमेंट पी टी, लेंथ ऑफ द सेगमेंट पी टी अँड सेगमेंट टी आर विच आर पार्ट्स ऑफ द डायगोनल पी आर. म्हणजेच बाजू पी टी आणि बाजू टी आर या दोन बाजू या कर्ण पी आरचाच एक भाग आहे. बरोबर आहे. म्हणजे या भागाची आपण लांबी मोजून पहा किती येते, पी टी आणि टी आर. ओके, देन फिफ्थ, लेंथ ऑफ द सेगमेंट क्यू टी अँड टी एस विच आर द पार्ट्स ऑफ द डायगोनल क्यू एस. म्हणजे रेख क्यू टी आणि टी एस या कर्ण क्यू एसच्या भागाची पण लांबी मोजून पहा, तो त्याचाच एक भाग आहे. यावरून आपल्याला निष्कर्ष करता येतो. हे मेजरमेंट केल्यानंतर आपल्याला दिसून येतं पी क्यू इज इक्वल टू एस आर. म्हणजेच पी क्यूची लांबी जितकी आहे लेंथ तितकीच लांबी एस आरची आहे. ओके, देन क्यू आरची लांबी जितकी आहे तितकीच पी एसची लांबी आहे. ओके, यावरून प्रॉपर्टीज ऑफ द रेक्टँगल्स आर गिवन हिअर. लुक ॲट धिस स्टुडंट. पहा, ऑब्झर्व द मेजर्स, डिस्कस अबाउट द मेजर्स ऑब्टेन्ड बाय द classmate. You will come to know the following properties of the rectangle through the discussion. तुम्हाला मिळालेल्या मापांचं तुम्ही निरीक्षण करा आणि या चर्चेतून आपण या रेक्टँगलचे गुणधर्म आपल्या लक्षात येतील. या आयताचे गुणधर्म काय आहेत ते आपल्या लक्षात येईल. सो तुम्हाला आयताचे गुणधर्म मिळतील. अपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. Opposite sides of rectangle are congruent. It means that आयताच्या सम्मुख भुजा ह्या एकमेकींशी एकरूप असतात. म्हणजे सम्मुख भुजा म्हणजे आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. जसे की लेंथ पी क्यू अँड एस आर हे दोन्हींची मेजरमेंट सारखी असतात. लेंथ क्यू आर आणि लेंथ पी एस या दोघांची लांबी समान आहे. देन डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच आयताचे कर्णसुद्धा एकरूप असतात. तर कर्ण क्यू एस आणि कर्ण पी आर या दोघांची सुद्धा लांबी समान असते. म्हणजेच आयताचे कर्ण एकरूप असतात. हा दुसरा गुणधर्म झाला. ओके, दिस इज द सेकंड प्रॉपर्टी ऑफ द रेक्टँगल. अँड थर्ड प्रॉपर्टी ऑफ द रेक्टँगल is the diagonals of a rectangle bisect each other. It means that diagonal PR and diagonal QS, these are the two diagonals are intersect या bisect at the point T. एकमेकांना छेदतात. दोन्ही कर्ण PR and QS हे दोन्ही कर्ण एकमेकांना T या बिंदूत छेदतात. त्या T या बिंदूत छेदल्यामुळे त्यांचे दोन समान भाग होतात. बायसेक्ट इच अदर म्हणजे बायसेक्ट दॅट इज हॅविंग इक्वल टू पार्ट्स. त्याचे त्या डायगोनलचे दोन समान भागामध्ये विभाजन झालेलं आहे.
ओके, ॲज लाईक दिस. ओके, ह्या दोन समान भागामध्ये विभाजन झालेलं आहे. डू यू अंडरस्टँड स्टुडंट? लुक ॲट दिस स्टुडंट. ओके, या दोन भागामध्ये समान भागामध्ये विभाजन झालेलं आहे. म्हणजेच तुम्हाला एकूण आयताचे गुणधर्म लक्षात येतील की आयताच्या सम्मुख भुजा एकमेकींशी एकरूप असतात, म्हणजेच अपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुअंट. देन डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुअंट, म्हणजेच आयताचे कर्ण एकरूप असतात. अँड लास्ट थर्ड प्रॉपर्टी ऑफ द रेक्टँगल इज द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल्स बायसेक्ट इच अदर. आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. ओके, डू यू अंडरस्टँड स्टुडंट व्हॉट इज मीन बाय रेक्टँगल अँड व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ द rectangle? Okay, thank you. Look at this student. This is the second type of a quadrilateral, that is a square. इथे हा चौकोनाचा दुसरा प्रकार आहे. स्क्वेअर म्हणजेच तो चौरस. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्क्वेअर? डेफिनेशन ऑफ स्क्वेअर इज right here. So if all sides and all angles of a quadrilateral are congruent, it is called a square. म्हणजेच ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात आणि सर्व कोन काटकोन असतात त्याला आपण त्या चौकोनाला चौरस असे आपण म्हणतो. लुक ॲट दिस स्टुडंट. द फिगर ऑफ स्क्वेअर इज गिवन हिअर. चौरसाची आकृती इथे दिलेली आहे. स्क्वेअर ए बी सी अँड डी, दीज आर दी 4 पॉईंट्स आहेत. व्हर्टायसेस आहेत या चौरसाचे, शिरोबिंदू आहेत. पहा, स्क्वेअर ए बी सी डी इज गिवन हिअर. तुम्हाला सेकंड ॲक्टिव्हिटी करायची आहे. ड्रॉ ए स्क्वेअर ऑफ कन्व्हिनियंट लेंथ ऑफ साईड. नेम द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ इट्स डायगोनल ॲज ई. युझिंग द ॲपॅरेटस इन अ कंपास बॉक्स. मेजर द फॉलोइंग लाईन्स. तुम्हाला सोयीस्कर अशी लेंथ घेऊन लांबी, बाजूची लांबी असणारा तुम्हाला एक चौकोन ABCD काढायचा आहे, जो इथे काढून दाखवलेला आहे. आणि त्याच्या कर्णाच्या छेदनबिंदूला ई हे नाव द्या. आणि पॉईंट ईमुळे तयार झालेला प्रत्येक कोन तुम्हाला इथे मेजर करायचा आहे, मोजायचा आहे. तो 90 अंश येतो, तो तुम्हाला मोजल्यावरती कळेल. आणि चौरसाचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो. बरोबर आहे. ज्या पद्धतीने आयताचे सर्व कोन काटकोन असतात त्याच पद्धतीने चौरसाचे सर्व कोन ही काटकोन असतात. तर ऑब्झर्व द मेजर्स. ऑल्सो ऑब्झर्व द मेजर्स ऑब्टेन्ड बाय युअर क्लासमेट्स अँड डिस्कस अबाउट देम. तुम्ही तुमच्या वर्गातील इतरांना, वर्गमित्रांनी केलेल्या मापाचं निरीक्षण आणि तुम्ही केलेल्या मापांचं निरीक्षण केलं आहे तर त्यावरून तुम्हाला खालील निष्कर्ष काढता येतील. ते निष्कर्ष म्हणजेच तुमच्या प्रॉपर्टी ऑफ द स्क्वेअर असतील. मग ते निष्कर्ष म्हणजेच तुमचे ते चौकोनाचे गुणधर्म तयार होतील. काय आहे? यू विल गेट द फॉलोइंग प्रॉपर्टीज ऑफ अ स्क्वेअर. तर तुम्हाला चौरसाचे पुढील गुणधर्म मिळतील. फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ ए स्क्वेअर इज द डायगोनल्स आर ऑफ इक्वल लेंथ, दॅट इज दे आर कॉन्ग्रुअंट. म्हणजेच कर्ण हे तुमचे समान लांबीचे असतील. डायगोनल्स आर ऑफ इक्वल लेंथ म्हणजेच कर्ण AC आणि BD हे दोन्ही कर्ण काय असतील? समान लांबीचे, म्हणजेच एकरूप असतील. देन सेकंड प्रॉपर्टी, डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. म्हणजेच कर्ण हे परस्परांना दुभागतात. चौरसाचे कर्ण हे परस्परांना दुभागतात. डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आत्ताच आपण पॉईंट ईमुळे तयार झालेला प्रत्येक कोन जर मोजला तो 90 डिग्री येतो. म्हणजेच ते दोन्ही कर्ण परस्परांशी काटकोन करतात. थर्ड प्रॉपर्टी आहे डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. इट मीन्स दॅट कर्ण हे चौरसाचे कर्ण परस्परांशी काटकोन करतात. ओके. अँड देन लास्ट प्रॉपर्टी आहे डायगोनल्स बायसेक्ट द अपोजिट अँगल्स. डायगोनल बायसेक्ट दी अपोजिट अँगल्स. इट मीन्स दॅट चौरसाचे कर्ण हे चौरसाचे सम्मुख कोन दुभागतात. चौरसाचे कर्ण हे चौरसाचे सम्मुख कोन दुभागतात. ओके. ही झाली आपली चौरसाची व्याख्या, चौरसाची
आकृती आणि चौरसाचे गुणधर्म. ओके, म्हणजेच डेफिनेशन ऑफ स्क्वेअर, फिगर ऑफ स्क्वेअर अँड द प्रॉपर्टीज ऑफ ए स्क्वेअर. ओके, डू यू अंडरस्टँड स्टुडंट? Today's homework, write the definition of square and rectangle and write the properties of the rectangle and square with this. Today's help homework, of write figure. the definition Figureच्या and साहाय्याने properties of rectangle तुम्हाला and square with आयताच्या their आणि figures. चौरसाच्या आयताची व चौरसाची properties व्याख्या व म्हणजेच गुणधर्म आयताच्या आणि आकृतीसह चौरसाचे गुणधर्म, वहीमध्ये लिहा. हा व्याख्येसह, आपला आजचा आकृतीसह होमवर्क तुम्हाला आहे. गुणधर्म ओके, थँक्यू. मला नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. ओके, डू यू अंडरस्टँड? ओके, थँक्यू.